ह्याच्यावर डिस्कशन्स झालेले आहेत लीला, आणि मी जे करतोय ते यशच्या भल्यासाठी करतोय. मग यशचं भलं कशात आहे त्याला विचारा ना. हे जे त्याचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तर मग हे तुम्ही करताय ना तो अन्याय आहे त्याच्यावर सुद्धा आणि त्या मुलीवर सुद्धा. त्याचं कुणावरही प्रेम नाहीये. तुम्ही उगाच चुकीचे समज करून घेतलेत लीला आई. दुर्गा तुला चांगलंच माहिती मी काही चुकीचे समज वगैरे करून घेतले नाहीयेत. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का हे सगळं मी त्याच्या सुखासाठी करतेय. या का प्रत्येक गोष्टीत बोलतायत? यशची बहीण मी आहे, त्याचं भलं कशात आहे मला कळतं ना. प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज नाहीये लीला आई, प्लीज. मी कधी कुठे काय बोलायचं ना ते मी ठरवेन. नाही ठीक आहे, आता मी बघतेच तुम्ही कशी एंगेजमेंट करताय यश आणि श्वेताची. इनफ झालं. एंगेजमेंट होणार आहे. मी श्वेताच्या आईला शब्द दिलेला आहे. प्रेमापेक्षा शब्द महत्वाचा नसतोय जे. नाही मग तसं असेल ना तर मी पण तुम्हाला चॅलेंज देते. काहीही झालं तरी तुम्ही रेऊ आणि यशचं नातं तोडू शकणार नाही. तुला एवढाच कॉन्फिडन्स असेल ना तर ही एंगेजमेंट तोडून दाखव. दुर्गा तयारीला लगा. येस येस, थँक्यू. अरे वाह किशोर साहेब, वेलकम. काय आज माझी आठवण कशी काय काढली? आठवण तर तुझी रोज येते रे, पण आतमध्ये राहूनही तुझे उद्योग काही संपले नाहीत म्हणून म्हणलं भेटायला यावं. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? बाहेर यायची घाई झालीये का? सरस्वतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधतोयस? अरे मग काय करायला हवं तुम्ही? तुम्ही सांगितलं होतं ना मला की इथून बाहेर काढाल म्हणून, पण काय मी इथेच अडकून आहे. आणि तुमच्याकडून पण काही मला हालचाल होताना नाही दिसली, म्हटलं मग स्वतःच करायला हवं काहीतरी. तुम्ही सगळे जगताय तुमचं आयुष्य एकदम सुखात बाहेर, पण मी इथेच चढतोय. म्हणून घेतली मी माझ्या बहिणीची मदत. हे विक्रांत, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं योग्य वेळ आली की मी तुला बाहेर काढीन. आणि उगाचच ना घाई करून स्वतःसाठी सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवू नकोस. आणि आणखीन एक, यापुढे परत कधीही सरस्वतीला जर इमोशनली ब्लॅकमेल केलंस तर गाठ माझ्याशी. मग सगळ्यांना कळत नाहीये ना तुम्ही चुकीचं वागताय ते, म्हणून करते मी. काय चूक काय बरोबर हे तुम्ही सांगूच नका मला. आम्ही तुम्हाला नाईलाजाने लीलाई म्हणतो हे बऱ्याचदा सांगून झालंय आमचं. कारण आमच्यासाठी तुम्ही अजूनही त्याच सतत चुकणाऱ्या, बेजबाबदार आणि सगळ्यांना फसून या घरात आलेल्या लीला आहात. आम्हाला शिकवायला जाऊच नका तुम्ही. मी अजिबात कोणाला शिकवायला वगैरे जात नाही. मी हे सगळं फक्त माझ्या बहिणीच्या आणि यशच्या सुखासाठी करते. तुमची बहीण आणि माझ्या भावाला काय वाऱ्यावर सोडलंय मी? त्याला बहीण आहे आणि यशचं लग्न एजेंनी श्वेता सोबत ठरवलंय. आणि एजे जे ठरवतील तेच होणार. दुर्गा थांब. हे बघ, एकदा माझ्यावरचा राग सोडून मनातले आढीवेढे बाजूला ठेवून यशचा विचार कर आणि विचार त्याला त्याचं खरंच सुख कशात आहे. अगं त्याचं रेऊवर प्रेम आहे आणि तरी सुद्धा जबरदस्ती तू त्याचं लग्न लावतीये श्वेता बरोबर. प्रेम? तिने फसवलंय माझ्या भावाला. असं काही नाही, हे सगळं ना फक्त तुला वाटतंय. आणि मुळात खरं प्रेम कधीच हरत नाही. त्यामुळे रेऊ आणि यश नक्की एकत्र येणार. खऱ्या प्रेमाचा अर्थ माहितीये का तुम्हा बहिणींना? अजून किती मुलांना फसवणार आहे तुमची बहीण? काय म्हणायचंय तुला? ऍक्टिंग? चांगला अभिनय करता, काहीच माहित नसल्याचा. ऍक्टर व्हायचं होतं ना तुम्हाला?
तुम्ही विसरले असलात तरी माझ्या लक्षात आहे, रेवतीचं हे पहिलं प्रेम प्रकरण नाहीये, हो ना? याआधी एका दुसऱ्याच मुलाला तिने लग्नाचं वचन दिलं होतं. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे शी, तो मुलगा ऑलरेडी मॅरिड होता हे तिला माहित होतं, नाही का? आणि एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत होती तुमची बहीण. आठवलं? आधी एजे आणि आता माझ्या भावाला अडकवायला निघालात तुम्ही. अख्खं कुटुंबच खोटारड आहे तुमचं. पण आता वाटेल ते झालं तरी एका चारित्र्यहीन मुलीशी लग्न लावून माझ्या भावाचं आयुष्य खराब करणार नाहीये मी. नाही दुर्गा, तुला वाटतंय तशी नाहीये माझी रेव. मी यशचं लग्न श्वेताशी होऊ देणार नाहीच आहे, पण माझी रेव सुद्धा अशी नाहीये हे सिद्ध करूनच दाखवेन.